हे या सगळ्या टेम्पोमध्ये हे मदतीचं साहित्य जे आहे ते या ठिकाणी पोहोचवण्यात आलेलं आहे आणि हे सगळे टेम्पो या ठिकाणी पोहोचवले जात आहेत। 12 आपण पाहतोय की हा 13, 14, 15, 16, 17 आणि 18 म्हणजे 18 टेम्पोंच्या मदतीने आपण पाहतोय की हे साहित्य या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। हे 18 टेम्पो जे आहेत, एकनाथ शिंदे ज्यावेळेस या ठिकाणी दाखल होतील त्यावेळेस हे मदतीचे 18 टेम्पो नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावरती पोहोचवले जातील। एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतंय आणि आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांच्या या ज्यावेळेस या ठिकाणी येतील मोठ्या संख्येने इथले स्थानिक कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्थानिक आमदार तानाजी सावंत त्याचबरोबर या सगळ्यांच्या मदतीनं हे मदतीचं साहित्य जे आहे ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचवलं जात आहे, ज्याच्यामध्ये जीवनावश्यक साहित्य प्रत्येक कीड जे आहे ते नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या घरोघरी पोहोचवलं जाईल। त्यासाठी शिवसेना ही सर्वतोपरी धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रयत्न करते आणि आपण पाहतोय की टीका जरी होत असली तरी सुद्धा संसारोपयोगी जीवनावश्यक साहित्य जे आहे ते आपण पाहतोय या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये पोहोचवलं जातं आणि एकनाथ शिंदे यांचा हेलिकॉप्टर आपण पाहतोय की या ठिकाणी दाखल झालेला आहे। अगदी थोड्याच वेळात एकनाथ शिंदे ज्यावेळेस या ठिकाणी दाखल होतील त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ते पाहणी करतील। त्यांच्यासोबत इथले धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक त्याचबरोबर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे सुद्धा आहेत आणि हे इथले स्थानिक आमदार तानाजी सावंत त्याचबरोबर स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं एकनाथ शिंदे हे स्थानिक इथल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती जातील, त्यांची व्यथा जाणून घेतील। काल कॅबिनेटमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर मात्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करतात आणि त्यासाठीच म्हणून आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत आणि आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी दाखल झालेलं आहे। अगदी काही मिनिटांमध्ये ते या ठिकाणी लँड होतील आणि त्यानंतर कारंजापासून रुई या ठिकाणाहून त्यांच्या नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल। आज दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांकडून एकनाथ शिंदेना काय आवाहन केलं जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये भूम परांडा या तालुक्यांमध्ये आपण पाहतोय की अनेक शेतांमध्ये माती सुद्धा राहिलेली नाही, अनेकांचे संसार उपयोगी साहित्य जे आहे ते सुद्धा पाण्याबरोबर वाहून गेलेलं आहे। धाराशिव जिल्ह्यातला शेतकरी पुरता कोलमडलेला आहे आणि याच शेतकऱ्याला मदत म्हणून आपण पाहतो की एकनाथ शिंदे यांच्या वतीनं हे किटचं वाटप जे आहे त्या 2 तालुक्यांमध्ये केलं जाईल। संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी गावोगावी मदत पोहोचवणं गरजेचं आहे त्या ठिकाणी पोहोचवली जाते आणि एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर आपण पाहतोय की सध्या परांड्यामध्ये दाखल झालेला आहे। अगदी काही मिनिटांमध्ये एकनाथ शिंदे या ठिकाणी लँड होतील आणि त्यानंतर त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल। वृषाई नक्कीच प्रदीप, आपण पाहतोय थोड्याच वेळात आता उपमुख्यमंत्री शिंदे हे लँड होणार आहेत आणि त्यानंतर कारंजापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। मदत किट देखील तयार आहेत, 18 टेम्पो जे आहेत ते धाराशिवमध्ये सज्ज आहेत। एकूण 12 साहित्यांचं हे किट आहे, या संदर्भात काय सांगू शकाल का? वृषाली आपण पाहतोय की त्या किटमध्ये खरं तर घरातलं सगळं साहित्य भिजल्यामुळं अनेकांच्या घरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून चूल पेटलेली नाही, कारण सगळं घरातलं साहित्यच खराब झालंय तर करायचं काय हा एक प्रश्न त्यांच्यासमोर होता। त्यामुळे निदान 2-3 दिवसांचं साहित्य जे आहे ते त्यांच्या घरामध्ये उपलब्ध व्हावं, ज्याच्यामध्ये शेंगदाणे असतील, साखर असेल, त्याचबरोबर तेल असेल, पांघरायचं 2 साहित्य असतील, मुगाची डाळ असेल, त्याचबरोबर चहापत्ती, हे सगळं साहित्य जेणेकरून निदान त्याची चूल पेटवणं एवढं साहित्य जे आहे त्याच्या घरामध्ये पोहोच व्हावा आणि त्याला मदत व्हावी या भावनेनं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून दिलं जातं आणि आपण पाहतो की जवळपास मदतीच्या 18 टेम्पोंच्या माध्यमातून काही हजार किट जे वाटप जे आहे ते धाराशिव जिल्ह्यामध्ये केलं जाते आणि आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर परांड्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमधून ते लँड होतील त्यानंतर त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल। आज हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे मुख्यमंत्री पाहणी करतात, दुसरीकडे अजित पवार पाहणी करतायत, आता एकनाथ शिंदे हे सुद्धा पाहणी दौऱ्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे एक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदतीचा हात देण्यासाठी, आधार देण्यासाठी आपण पाहतोय की हे 3ही महत्त्वाचे नेते आपल्याला संपूर्ण ऑनफिल्ड काम करताना पाहायला मिळतात। मुख्यमंत्री तिकडे माड्यामध्ये पाहणी करतात, अजित पवारांच्या करमाळ्याचा दौरा झाला आणि एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्याचा दौरा करताना आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांचा हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड झालेला आहे आणि अगदी थोड्याच वेळात एकनाथ शिंदेच्या आपण पाहतोय की नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होते। वृषाली नक्कीच प्रदीप, ही दृश्य आपण पाहतोय, थोड्याच वेळात हा पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे। प्रताप सरनाईक